हॉटेलमध्ये गेलो ना की कधी कधी मनामध्ये विचार येतो की हा पदार्थ आपण घरी करून बघू शकतो, बनवायला सोपं असेल ना, पण आपण ना त्याचा किती राडा पडेल हा विचार करूनच आपण बनवायचा प्रयत्नच करत नाही. पण तुम्हाला सांगू का, पहिल्याच प्रयत्नात जर आपण तीच चव घरी अचीव केली ना की स्वतः शेफ असल्यासारखं वाटायला चालू होतं. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्मोकी स्पायसी तंदुरी पनीर टिक्का घरच्या घरी बघणार आहोत. त्याच्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये गरम तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये बेसन, मिरची पावडर, जिरे पावडर, हळद आणि चाट मसाला टाकायचा, मिक्स करून घ्यायचं. त्यातच दही, आलं लसणाची पेस्ट आणि मीठ टाकून परत एकदा फेटून घ्यायचं. याच्यामध्ये जर तुम्हाला अजून रेड कलर येण्यासाठी रेड फूड कलर टाकायचा असेल ना तर तुम्ही टाकू शकता. आता व्यवस्थित स्मूथ बॅटर करून झालं की याच्यामध्ये पनीर, शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा टाकायचा. पनीर व सर्व भाज्या आपल्याला 1 इंचच्या साईज मध्ये कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण वुडन स्टिक मध्ये स्टॅक करू तर त्यावेळेस पनीर फुटलं जाणार नाही. पनीर व भाज्या सर्व एकत्र व्यवस्थित मॅरिनेट करून झाल्या की याच्यामध्ये आपल्याला गरम केलेला कोळसा एका वाटीमध्ये मध्यभागी ठेवायचा, त्याच्यावरती थोडंसं तूप टाकायचं, झाकण ठेवायची आणि स्मोक आतल्या आत राहील आणि छान स्मोकी फ्लेवर येईल असं ठेवायचं. 20 ते 30 मिनिटच फक्त आपल्याला मुरत ठेवायचं आहे. आता हे आपल्याला वुडन स्टिकमध्ये स्टॅक करून घ्यायचं आहे. तर त्या वुडन स्टिक आहेत त्या मी भिजवून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण जाळावर धरू तर त्या जळून पडणार नाहीत किंवा तुटल्या जाणार नाहीत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाज्या आणि पनीर 1 बाय 1 स्टॅक करून घ्यायचं. कांदा, शिमला मिर्च, पनीर, परत कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो कमी वापरायचा आहे, कारण तो पटकन शिजतो आणि गळून जातो. सो टोमॅटो जास्त वापरायचा नाहीये. पूर्ण वुडन स्टिक आपल्याला सर्व भाज्या स्टॅक करायच्या नाहीयेत. अर्धी स्टिक आहे ना तेवढ्याच भाज्या स्टॅक करायच्या त्याच्यामध्ये, म्हणजे भाजताना ॲटलिस्ट थोडी तरी जागा राहील वुडन स्टिकला धरायला. आपला हात भाजला जाणार नाही याची काळजी घ्यायची, त्याप्रमाणे स्टिकमध्ये थोडी जागा ठेवायची धरण्यासाठी. याचप्रमाणे सेम बाकीच्या स्टिकसुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला हे कोळशावरती भाजून घ्यायचं आहे. मी काय केलेलं आहे, आपला जो गॅसचा बर्नर आहे त्याच्या कडेने ॲल्युमिनियम फॉईल कवर करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कोळसा टाकलेला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून त्याच्यावर एक छोटंसं स्टँड ठेवून हे ग्रिल करून घेत आहे. ग्रिल करताना पनीरवर चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि चारी बाजूने छान व्यवस्थित शिजेपर्यंत आणि व्यवस्थित कलर येईपर्यंत आपल्याला हे ग्रिल करून घ्यायचं आहे. ॲटलिस्ट आपल्याला हे 10 मिनटं तरी ग्रिल करावं लागणार आहे. आणि हा पनीर टिक्का खाण्यासाठी याच्यासोबत मी ग्रीन चटणी बनवली होती, त्याची रेसिपी माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये आहे, नक्की जाऊन बघ. पनीर व्यवस्थित एकदा ग्रिल करून झालं ना, त्याला छान कलर आला की मग काय आपलं स्पायसी स्मोकी तंदुरी पनीर टिक्का एन्जॉय करायचा. याचं सर्व साहित्य आणि परफेक्ट मेजरिंग मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आता लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.